मध्य प्रदेशामध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत 12 ज्योतिर्लिंगापैकी. तर एक आहे उज्जैन आणि एक आहे ओंकारेश्वर. तर आज आपण आलेलो आहोत ओंकारेश्वर या ठिकाणी. तर आज आपण ओंकारेश्वराची माहिती आणि दर्शन घेणार आहोत. त्याचप्रमाणे ममलेश्वराचंही दर्शन घेऊ. चला तर मग आपल्याबरोबर आलेले आहेत आंबोऱ्याचे अंकुशोळ मामा. 7 वाजता नर्मदा मैयाची आरती घेतली आम्ही सर्वांनी. आणि जेवढे आमच्याबरोबर परिक्रमावासी आले होते गावाकडून, तर तेवढ्यांनी असा निर्णय घेतला की आजच दर्शन करून घेऊ. कारण आज एकादशी होती आणि उद्या आज जरा गर्दी कमी असल्यामुळं सगळे म्हटले की आज घेऊ. मग तिथं जे दुकानदार होते त्यांना विचारलं की मंदिराचं टायमिंग किती वाजता मंदिर बंद होतं. तर ते म्हटले की 10 वाजता बंद होतं. तर त्यानुसार आम्ही लगेच निघलोत. बघूया गर्दी आहे का नाही ते. ओंकारेश्वर येथील पूर्वी जो राजा मंदाता होता, त्यानं नर्मदा किनाऱ्यावर जो पर्वत आहे, जो मंदाता याच नावाने पर्वत येतो, तर त्यावर तपस्या केली आणि भगवान शंकर जे होते त्यांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून इथेच राहण्याचं वरदान मागून घेतलं. तेव्हापासून या नगरीला ओंकार मंदाता या नावाने पण ओळखलं जाऊ लागलं. आणि जे परिक्रमा करण्याची जी पद्धत सुरू झाली किंवा रीत सुरू झाली ती तेव्हापासूनच सुरू झाली. त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या काळापासून एका विशिष्ट दिवशी 18,000 शिवलिंग तयार करण्याची एक पद्धत चालू केलेली आहे. मातीचे 18,000 शिवलिंग करायचे आणि त्यांचं विसर्जन करायचं नर्मदा नदीमध्ये. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणत्याही मानवाने कोरलेले किंवा बनवलेले नाही, तर ते एक नैसर्गिक शिवलिंग आहे. त्याच्या भोवती नेहमीच पाणी असते. सहसा मंदिरामध्ये हे लिंग गर्भगृहाच्या मध्यभागी स्थापित केले जाते, ज्याच्या अगदी वर एक शिखर असते. तथापि हे ज्योतिर्लिंग मंदिराच्या घुमटाच्या खाली स्थित नाही. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या शिखरावर भगवान महाकालेश्वराची मूर्ती आहे. काहींचा असा विश्वास आहे की हा पर्वतच ओंकार आहे. ओंकार हा शब्द सर्वप्रथम देवाने उच्चारला होता. त्याच्या उच्चारणाशिवाय वेदांचे पठण केले जात नाही. या ओंकाराचे भौतिक रूप ओंकार क्षेत्र आहे, म्हणजेच ओंकारेश्वर आहे. त्या ओंकारेश्वरमध्ये 68 तीर्थक्षेत्र आहेत. येथे अशी मान्यता आहे की 33 कोटी देवता त्यांच्या कुटुंबासह ओंकारेश्वर येथे राहतात आणि 2 ज्योतिस्वरूप लिंगासह 108 प्रभावी शिवलिंगे ओंकारेश्वर या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने खूप छान अशा प्रकारे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतलं. आता आपण ममलेश्वरकडे जाणार आहोत. तर ममलेश्वर हे देखील एक ज्योतिर्लिंगच आहे. तर ममलेश्वर मंदिर हे अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. गायकवाड राज्याने नियुक्त केलेले अनेक ब्राह्मण येथे आजही पृथ्वीपूजा करतात. जर प्रवासी इच्छित असेल तर तो प्रथम ममलेश्वरलाही भेट देऊ शकतो. मान्यता अशी आहे की त्याने अगोदर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं आणि परत येताना ममलेश्वराचं दर्शन घ्यावं. अशा पद्धतीने आपण ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोन्ही ठिकाणाची माहिती आणि दर्शन घेतलेलं आहे. तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.